आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। पूर्ण परमेश्वर सद्गुरू यांनी जीवन वाढवले। माझे नाव बाबूदास प्रल्हादभाई पटेल, राहणार गाव पलियाड, तालुका कलोल, जिल्हा गांधीनगर मध्ये राहत आहे। सद्गुरू संत रामपालजी महाराज यांच्या शरणी येण्या अगोदर माझा परिवार आर्थिक संकटाशी लढत होता। माझ्या परिवाराची आर्थिक स्थिती खूप खराब होती। आम्ही परंपरेनुसार देवी देवतांची भक्ती करत होतो। आम्ही उमिया माता व गायत्री माता यांची खूप साधना करायचो। एवढी सारी पूजा साधना केल्यानंतरही दुःखाचा काही पार नव्हता, काही अंत नव्हता। आम्ही एकदा आमच्या दुःख निवारणार्थ अंबाजी तीर्थस्थानाला दर्शनार्थ गेलो, जिथे आम्हाला ज्ञानगंगा नावाचे पुस्तक मिळाले, जे वाचल्यावर आम्हाला शास्त्रानुसार भक्ती काय आहे, कोणती आहे याविषयी खरी माहिती मिळाली आणि आमच्या संपूर्ण परिवाराने दिनांक 4 नोव्हेंबर 2010 रोजी सद्गुरुजी यांची शरण घेतली। गोझार या गावात माझे आयुर्वेदिक औषधांचे एक दुकान आहे। दिनांक 1 नोव्हेंबर 2012 रोजी मी व माझा मोठा मुलगा रवी संध्याकाळच्या वेळेस आमच्या दुकानातून मोटारसायकलवर आमच्या घरी परतत होतो, तेव्हा आमच्या गावाच्या सीमेवर अचानक एक डुक्कर रस्त्याच्या मध्ये येऊन आमच्या मोटारसायकलला धडकले, ज्यामुळे मी मोटारसायकलवरून फेकला गेल्यामुळे मैल म्हणजे किलोमीटर दाखवणाऱ्या दगडावर पडलो आणि माझे डोके दगडावर आपटल्याने मी बेशुद्ध झालो। तेथून जाणाऱ्या आमच्या गावचे लोक गावातील सार्वजनिक दवाखान्यात त्वरित घेऊन गेले। तिथे उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांनी माझी नस तपासून मला मृत जाहीर केले। माझ्या मुलाने फोन करून हरियाणातील सद्गुरू रामपालजी महाराज यांना प्रार्थना करून सांगितले की माझ्या वडिलांना मृत घोषित केले आहे। तेव्हा गुरुजींनी सांगितले, त्यांना पुढे दुसऱ्या दवाखान्यामध्ये न्या, परमात्मा दया करतील, त्यांना काहीही होणार नाही। तेथून माझी मुलं मला ॲम्ब्युलन्स मध्ये गांधीनगर मधील सिव्हिल दवाखान्यात घेऊन आले। तेथील डॉक्टरांनी केस घेण्यास नकार दिला। नंतर माझ्या मुलांनी सद्गुरू रामपालजी महाराजांचा जय जयकार केला व दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जात असताना रस्त्यात माझे प्राण परत शरीरात आले आणि मला अपोलो दवाखान्यात घेऊन गेले। डॉक्टर दीपक मल्होत्रा यांनी माझी केस हातात घेतली आणि 4 शस्त्रक्रिया सांगितल्या, ज्यातील पहिली शस्त्रक्रिया 3 तास चालणार होती, कारण माझ्या खोपडीचे फुटून छोटे छोटे तुकडे झाले होते। गुरुजींनी स्वतः येऊन 3 तास चालणारी शस्त्रक्रिया फक्त 45 मिनिटात स्वतःच केली। मला पलंगावर दवाखान्याचे कॉटवर झोपवून गेले। आजपर्यंत मला दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली नाही। हा परमात्मा यांचा एक मोठा चमत्कार आहे आणि सद्गुरू रामपालजी महाराज यांनी मला मृत्यूच्या दारातून पुन्हा सुरक्षित बाहेर आणले। आज आमचा संपूर्ण परिवार सद्गुरू रामपालजी महाराज यांनी सांगितल्यानुसार शास्त्र अनुकूल भक्ती करत आहोत। बोला सद्गुरू देव की जय। नाव बाबूदास प्रल्हादभाई पटेल, गाव पलियड, तालुका कलोल, जिल्हा गांधीनगर, गुजरात। मोबाईल नंबर 9913295618।